ओके. तर एका मित्राचं काम होतं. त्याच्या प्रोजेक्टमध्ये त्याला OAuth आणि MFA असं इम्प्लिमेंट करायला सांगितलं होतं. तर त्याला मदत करता करता ते एक छोटासा तो टॉपिक बाहेर आला. म्हणून मग मी विचार केला की त्या संदर्भात एक छोटेसे 3-4-5 व्हिडिओ बनवून तो सगळा टॉपिक तुम्हाला इथे एक्सप्लेन करावा, जेणेकरून तुमच्या कोणावर जर उद्या OAuth आणि MFA इम्प्लिमेंट करायची वेळ आलीच यदाकदाचित, तर त्या संदर्भातल्या काही मूलभूत गोष्टी तुम्हाला कळाव्यात, त्या कशा कराव्यात ते तुम्हाला समजावं, म्हणून मी एक छोटासा कोर्स म्हणा करतो आहे. तर याच्यामध्ये आपण OAuth म्हणजे काय ते बघू, ते कशासाठी इम्प्लिमेंट करतात ते बघू. त्याच्यानंतर MFA म्हणजे मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे काय असतं ते बघूया. त्याच्यानंतर त्या दोघांचा एकमेकाशी काय संबंध आहे ते बघूया. त्याच्यानंतर मी काय केलं की जे ते कोडचे आर्टिफॅक्ट्स होते ते सगळे एका ब्लेझर वेब असेंब्ली ॲपमध्ये इम्प्लिमेंट केलेले आहेत. ओके. आणि ती एक स्टॅटिक वेबसाईट म्हणून मायक्रोसॉफ्ट ॲज्युअरवरती अपलोड केलेली आहे. ती स्टॅटिक वेबसाईट मायक्रोसॉफ्ट ॲज्युअरवरती स्टॅटिक वेबसाईट्स काही अगदी छोट्या असतील आणि फारसं त्यांना काही स्टोरेज वगैरे लागणार नसेल तर त्या फ्रीमध्ये आपल्याला टाकता येतात. म्हणून मी एक अत्यंत काय म्हणतात त्याला 100% क्लायंट साईडला रन होईल, म्हणजे तुमच्या ब्राउझरमध्येच रन होईल अशी एक स्टॅटिक वेबसाईट बनवलेली आहे आणि ती ॲज्युअरवरती अपलोड केलेली आहे. त्याच्यानंतर मी काय केलं की तो जो सगळा कोड आहे त्या ब्लेझर वेब असेंब्लीचा तो गिटहबवरती अपलोड करून ठेवलेला आहे. तर आपण एक ते टॉपिक त्याच्यामध्ये पाहूच. आणि मग आपण काय करू की ती जी स्टॅटिक वेबसाईट आहे तिची URL वगैरे मी तुम्हाला नंतर ज्या वेळेला आपण त्यावेळेला ज्या टॉपिकला त्या व्हिडिओमध्ये असू त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला ती साईट देईन. आपण बरोबरच ती साईट वापरू आणि मग काय करू की तो जो कोड आहे तो गिटहबवरती टाकलेला आहे त्याची पण मी लिंक तुम्हाला देईन. इट्स अ पब्लिक रिपॉझिटरी, यू कॅन डाउनलोड इट अँड कॅन व्ह्यू इट युअर सेल्फ. आणि असं करून हा एक छोटासा आणि काय म्हणतात त्याला नेसेसरी इव्हिल ज्याला म्हणतात की प्रत्येक सिक्युअर ॲप्लिकेशनमध्ये ऑथेंटिकेशन हा भाग असणं आवश्यक असतं. आणखीन विथ मॉडर्न टूल्स अँड टेक्नॉलॉजीज त्याच्यामध्ये आता MFA पण आलेलं आहे. आणि तुम्ही जर बाकीच्या वेबसाईट्सवरती जाताल म्हणजे गुगल क्लाउड किंवा ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही जाताल तेव्हा त्यांनीसुद्धा आता हळूहळू प्रत्येकाने MFA इन्क्लूड केलेलं आहे. इनफॅक्ट मायक्रोसॉफ्ट ॲज्युअरमध्ये वगैरे सुद्धा MFA इन्क्लुडेड आहे. ते तुमचा मोबाईल नंबर घेतात, त्याच्यावरती एखादा कोड पाठवतात, आणखीन तो कोड तुम्हाला एंटर करायला लावतात. दॅट इज MFA. तर आपण जे MFA बघणार आहोत ते टाईम बेस्ड OTP, TOTP म्हणतात त्याला, ते बघणार आहोत. आणखीन काही 4-5 व्हिडिओमध्ये आपण हा सगळा टॉपिक कव्हर करून टाकू. मी आत्ता फक्त जस्ट इंट्रोडक्शन म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे. आणखीन व्हिडिओ बनवायचं प्रमुख कारण असं आहे की प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जे तुमच्या ओळखीतले कॉलेजमधले ऑफिसमधले मित्र असतील, मैत्रिणी असतील, ग्रुप्स असतील त्याच्यामध्ये हे चॅनलची लिंक शेअर करा, त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. जितके जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू आणि मराठीमध्ये या संकल्पना स्पष्ट करू तितक्या ते जास्तीत जास्त मराठीमधल्या IT मधल्या लोकांना ज्यांना इंग्रजीमध्ये ते लिहिलेलं आणखीन ते व्हिडिओ वगैरे बघून फारसं आकलन होत नसेल त्यांना मातृभाषेमध्ये सांगून ते सोपं करण्याचं माझी इच्छा आहे, बाकी काही नाही. तर तेवढं करा, दॅट विल बी हेल्पफुल. ओके. तर त्या छोट्याशा व्हिडिओ कोर्समध्ये आपण लवकरच भेटू आणि बाकीच्या सगळ्या त्या कन्सेप्ट मी तुम्हाला तिथे क्लिअर करून सांगेन. ओके. चलो, थँक्यू, बाय.